विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती शिकणार आहोत. शब्दांच्या जाती 8 आहेत. त्या कोणत्या? नाम म्हणजेच नाउन, विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह, सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन, क्रियापद म्हणजेच वर्ब, क्रियाविशेषण ॲडवर्ब, शब्दयोगी अवयव म्हणजेच प्रेपोजिशन, उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजक्शन, केवलप्रयोगी अव्यय म्हणजेच इंटरजंक्शन. अशा या शब्दांच्या 8 जाती आहे. प्रत्येक शब्दाच्या जातींचा आपण व्याख्या, त्याचा उपयोग कसा होतो हे बघूया. जसं की सगळ्यात पहिले नाम म्हणजेच नाउन. याची व्याख्या काय? व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेल्या नावास नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ एक्झाम्पल, शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. याच्यामध्ये अंडरलाईन केलेले शिवाजी हे नाम आहे, नाउन आहे. द सन राईज इन द ईस्ट. याच्यामध्ये सन हे नाउन आहे. इंडिया इज माय कंट्री. या वाक्यामध्ये इंडिया हे नाउन आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला, स्थळाला ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्याला नाम किंवा नाउन असे म्हटले जाते. त्यानंतर आपण बघूया विशेषण. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दात विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, यश इज अ क्लेवर बॉय. तर यश हा हुशार मुलगा आहे, म्हणजे क्लेवर हे विशेषण आहे. त्यानंतर सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन. नामाबद्दल वापरल्या गेलेल्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, टीचर इज अब्सेंट बिकॉज ही इज इल. याच्यामध्ये ही हा शब्द प्रोनाउन आहे. 4. एखादी व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ याविषयी काही सांगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणजेच वर्ब असे म्हणतात. उदाहरणार्थ, द बॉय किक अ बॉल. याच्यामध्ये किक हा शब्द आहे क्रियापद, म्हणजे ज्या शब्दामध्ये ॲक्शन किंवा हालचाल दिसून येते तो शब्द म्हणजे क्रियापद. जयपूर इज अ पिंक सिटी. याच्यामध्ये इज हे क्रियापद आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब. क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती किंवा बदल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण असे म्हणतात. एक्झाम्पल, ही वॉक स्लोली. म्हणजे तो हळू चालत आहे, त्याची चालण्याची क्रिया कशी आहे? स्लोली. स्लोली हा शब्द आहे क्रियाविशेषण. टी इज व्हेरी हॉट. टी कशी आहे? तर व्हेरी हॉट म्हणजे खूप गरम. धिस सम इज क्वाईट इझी. इथे क्वाईट हा शब्द क्रियाविशेषण आहे. त्यानंतर आपण बघूया शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रेपोजिशन. एका व्यक्तीचा किंवा वस्तूंचा दुसऱ्या व्यक्तीशी किंवा वस्तूंशी काय संबंध आहे हे दर्शविणाऱ्या व नाम किंवा सर्वनामाच्या आधी येणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, द बुक इज ऑन अ टेबल. ऑन हा शब्द प्रेपोजिशन आहे. शी गोज टू स्कूल. यामध्ये टू हा शब्द प्रेपोजिशन आहे. म्हणजे दोन वस्तू किंवा दोन वाक्य किंवा दोन शब्द एकत्र जुळवून आणणाऱ्या शब्दास प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजक्शन. शब्द किंवा वाक्यांना जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, राज अँड विनय आर फ्रेंड्स. याच्यामध्ये अँड, स्टडी हार्ड ऑर यू विल फेल. याच्यामध्ये ऑर, अँड आणि ऑर हे दोन शब्द कंजक्शन आहेत. त्यानंतर केवल प्रयोगी अव्यय इंटरजंक्शन. अचानक उद्भवलेल्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, हुर्रा वी हॅव वॉन द मॅच. याच्यामध्ये हुर्रा हा शब्द इंटरजंक्शन म्हणजे केवल प्रयोगी शब्द आहे.
अलास शी इज डेड. अलास हा शब्द केवलप्रयोगी शब्द आहे.